हम लोगों से अपील भी करते हैं कि आपने भारतीय जनता पार्टी जैसे चोरों का साथ दिया, कांग्रेस वाले घराने वालों का साथ दिया, वंचितों के साथ आकर वंचितों की सरकार लाने के लिए हमारे साथ खड़े रहे। आपके एक भी सवाल को अगर 5 साल में बाकी रखते हैं तो दूसरी बार हम आपसे मुलाकात करने भी नहीं आएंगे। नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। Jhulelalal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian Food, Indoor and Outdoor Game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Jhulelalal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। नमस्कार, आदाब, CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों मैं आपका मजा शेख। दोस्तों आप देख सकते हैं कि बहुजन वंचित अघाड़ी की ओर से संजय ब्राह्मणे जो कलेक्टर ऑफिस पहुंचे अपने उम्मीदवारी के लिए, नामांकन के लिए, यहाँ पर वो मौजूद है। हम उनसे बातचीत करना चाहेंगे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर इनकी वंचित बहुजन आघाड़ी ने रावेर लोकसभा के लिए मुझे मनोनीत किया है, एक अधिकृत उम्मीदवारी दी है। इस क्षेत्र की जो परिवारवाद है वो परिवारवाद मिटाने के लिए आदरणीय बाळा साहब ने मुझे यहाँ की उम्मीदवारी दी है। ये जो क्षेत्र है 1-2 कुटुंब के पास है, जिसकी वजह से किसी तरह का विकास यहाँ पे नहीं हो पा रहा है। पानी का, सिंचाई का, रोड्स, रास्ते, नालियां ये तो है। सर आप खासदार के लिए यहाँ पर उम्मीदवारी के लिए पहुंचे, लेकिन आपके मुद्दे बड़े होने चाहिए। आप शिक्षा पे बोलिए, आप बेरोजगार, जो युवा बेरोजगार है उस पे बोलिए। मैं आपको वही बोलना चाह रहा हूँ कि ये जो मुद्दे हैं ये तो होते ही है, लेकिन यहाँ जो बहुत बड़ा मुद्दा है, शिक्षा का मुद्दा बहुत बड़ा है। और शिक्षा के साथ साथ जो बच्चे शिक्षित होकर बाहर आते हैं उनके रोजगार का मुद्दा बहुत बड़ा है। 83% बेरोजगारी है, बच्चों के हाथ को काम नहीं है, इनके वजह से उनकी आगे की जिंदगी बसर नहीं हो पा रही है। स्वतःच्या निवडणुकीची जी आपण रणनीती आखलेली आहे ती कशा प्रकारे आहे? रणनीती अशी आपल्या याच्यावर आम्हाला सांगता येणार नाही, परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, जिल्हा अध्यक्ष शमीमताई पाटील, युवा अध्यक्ष बाळाभाऊ पवार, महिला अध्यक्ष वंदनाताई सोनवणे या सर्वांच्या बैठकीतनं एक रणनीती तयार झाली आहे व वंचितांना न्याय कसा देता येईल हा एकच अजेंडा घेऊन आम्ही सर्व लोक चालत आहोत। वंचितांना न्याय देण्यासंदर्भात या भागामध्ये असणारा इथे तापी पूर्णाचा संगम आहे, प्रचंड पाणी आहे, परंतु आजही आपल्याला 8-8 दिवस पाण्यासाठी थांबावं लागतं। हे पाणी जे इतकं येतं ते वाहून जातं, याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही। शिक्षण क्षेत्रामध्ये हा भाग पूर्वीच्या काळी जसा होता तसंच आता पुढे यायला पाहिजे। बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे। या भागातला असलेला अनुशेष शेतकऱ्यांचे विषय, कापसाचा भाव, हमी भाव, या सगळ्या गोष्टींचा आम्ही गांभीर्याने विचार केला आहे व या भागातल्या जनतेने मला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या भागाचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये जर पाठवलं तर ज्या काही पॉलिसी शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, शोषितांसाठी असतात त्या पॉलिसी आम्ही पहिल्या दिवसापासून राबवायचा प्रयत्न करू। रावेर लोकसभेला 6 तालुके लागलेले आहेत, त्यापर्यंत कमी वेळामध्ये आपण कसं पोहोचू शकणार? मी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये 25 वर्ष अधिकारी होतो। मला 6 वाजता मला 6 वाजेला उठून दिवसभराचं नियोजन कसं करायचं याचं मला खूप चांगलं आकलन आहे व मी या माझ्या असलेला इंजिनिअरिंग कौशल्याचा रावेर लोकसभा येत्या 5 वर्षात सुजलाम सुफलाम कसा होईल, बेरोजगारांच्या हाताला काम कसं मिळेल, माझा शेतकरी, माझा अन्नदाता सुखी कसा होईल हे पाहण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्नशील असतो। आदरणीय बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार आहेत आणि याविषयी मला असं वाटलं नाही की तुम्ही मी लोकसभेसाठी नाही, मी विधानसभेची तयारी करते आतापासून सांगते। रावेर क्षेत्रातले लोक तुम्हाला एक
चांगले उमेदवार म्हणून लोकसभा पाहत होते आणि लोकसभेसाठी एक शमीबाताई पाटील एक नेतृत्व आहे. नाही, मला लोकसभेचा मी काय म्हणते की संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली तर तुमचं कामाची तरजा मैम आप उनसे ज्यादा चर्चित है, आपको उनसे ज्यादा लोग चाहते हैं। मैं ये कहूंगी कि चर्चा में होना और एक्सपीरियंस होना अलग बात होती है। संजय दादा ब्राह्मणी को 20 साल का क दर्जा का अभियंता के रूप में नंदुरबार जैसे बहुत ही दुर्गम क्षेत्र में कार्य का अनुभव है और 2014 में उन्होंने एक बार पॉलिटिकली अपनी एक उम्मीदवारी दे के रखी है। तो इस वजह से मैं कहूँगी कि लोकसभा एक काफी बड़ा कारोबार होती है, इसलिए हमने भी सोचा एज एन जिलाध्यक्ष के नाते। आमचा एक असा प्रश्न आहे की रावेर लोकसभेमध्ये शमीबाताईंची एक वेगळी चित्र निर्माण आहे, तिच्यामध्ये संजय दादांना या ठिकाणी उमेदवारी देणं काय वाटतं तुम्हाला? संजय दादा ब्राह्मणेंना दिलेल्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये जिल्हाध्यक्ष या नात्याने आदरणीय पक्षश्रेष्ठींनी माझ्याशी चर्चा केलीच होती। मी स्वतः वैयक्तिकरित्या तरी लोकसभेच्या बाबतीमध्ये उत्सुक नव्हते, त्यामुळे हा प्रश्न निर्माण होत नाही आणि मी म्हणेल की संजय दादा ब्राह्मणेंना निवडून देणं म्हणजे जिल्हाध्यक्ष या नात्याने तो माझाच विजय असणार। मैम आखिरी सवाल, आपने काफ़ी अच्छे बड़े मुद्दों को लेकर बात की, लेकिन सुबह से यहाँ पे जितने भी उम्मीदवार आ रहे पहुँच रहे, वो चुनाव के पहले उम्मीदवार इसी तरह से वादे करते हैं और जब चुनाव हो जाता है तो फिर उनके वादों से वो मुकर जाते हैं। तो आप जिस तरह वादे कर रहे हैं, आप उसी तरह आप खरे उतरेंगे? एक तो सॉरी टू से बट दो अलग शब्द होते हैं। चुनावी माहौल में उम्मीदवार आश्वासन देते हैं, वंचित बहुजन आघाड़ी वचन देती है और वो इसलिए क्योंकि हमारे नेता ने पिछले 40 सालों में आदरणीय बाला साहब आम्बेडकर ने अपनी हर कृति से एक ठोस मजबूत निर्णय लिया है जो कि यहाँ की आम से आम जनता के हित के लिए हो। और वंचित बहुजन आघाड़ी में भी रावेर लोकसभा में हम वचन देते हैं लोगों से कि आपके सवालों को, आपके विकास को लेकर, फिर जल जमीन जंगल से लेकर जिंदा इंसान से लेकर, फिर खेती के किसान से लेकर यहाँ के 3 लाख गन्ना मजदूर केला मजदूर से लेकर जो सवाल आदिवासी, दलित, मुस्लिम, माइक्रो ओबीसी और जो सवाल है कि इन बातों की तरफ आज तक नहीं देखा गया है, वंचित बहुजन आघाड़ी इनकी तरफ गौर से देखती है। हमारे पास इसको लेकर सरकारी रिपोर्ट से लेकर हमारी इन्वेस्टिगेशन टीम का पूरा ब्यौरा पड़ा है। हम लोगों से अपील भी करते हैं कि आपने भारतीय जनता पार्टी जैसे चोरों का साथ दिया, कांग्रेस वाले घराने वालों का साथ दिया, वंचितों के साथ आकर वंचितों की सरकार लाने के लिए हमारे साथ खड़े रहे। आपके एक भी सवाल को अगर 5 साल में बाकी रखते हैं तो दूसरी बार हम आपसे मुलाकात करने भी नहीं आएंगे। लोकसभा क्षेत्रामध्ये मी आवाहन करेल, रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये असलेल्या आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, मुस्लिम, गरीब मराठा बांधवांना, मायक्रो ओबीसी बांधवांना आणि त्यासोबतच विशेष करून रावेर लोकसभा क्षेत्रातल्या असलेल्या एकूणच लोकसंख्येच्या आकड्यानुसार त्या ठिकाणी असलेल्या 7 लाख सुशिक्षित बेरोजगार सर्व समाज घटकातील तरुणांना की कुठे गेलं बनाना कल्टिवेशनचा बनाना मेगा प्लॅन, कुठे गेलं कॉटन मार्केट, कुठे गेलं भुसावळ रेल्वे स्टेशनच्या नावाखाली उभं केलं जाणारं तरुणांसाठीचे औद्योगिक कारखाने, कुठे आहेत 3 लाख केळी कामगारांचे घर, त्यांचे विमे, त्यांच्यासाठी माथाडी कामगार योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या योजना या सगळ्या नाही आहेत। आम्ही म्हणतोय की आम्ही त्या प्रत्येक घटकाला घेऊन सोबत जाण्यासाठीची भूमिका मांडतोय की तुमच्या प्रश्नांकडे पाहिलं गेलं नाहीये। मग त्यामध्ये केळीच्या उत्पादकापासून केळीच्या मजुरापर्यंतचे प्रश्न असतील, कपाशीच्या उत्पादकापासून यावल सूतगिरणी असेल, चोपडा शीतगिरणी असेल, त्यासोबतच मुक्ताईनगर सूतगिरणीच्या नावाखाली लाटलेल्या जमिनी असतील, त्यासोबतच जामनेर क्षेत्रामध्ये लाटलेल्या जमिनी असतील, त्यासोबतच चोपड्यामध्ये लाटलेल्या जमिनी असतील, कुठे गेला सातपुड्याच्या हिरव्या पर्वतरांगा, गेल्या 10 वर्षामध्ये असलेल्या माजी खासदार ताई आणि तत्पूर्वी असलेले आत्ता भाजपावासी झालेले भाऊ, कुठे गेला रावेर लोकसभेचा विकास? केवळ फक्त एक जामनेरचा विकास होतो, तोही मिळून 4 गल्ल्यांचा, मुक्ताईनगरचा विकास होतो तोही 2 गल्ल्यांचा, तर आम्हाला 2 गल्ल्यांचा नाही तर मलकापूर पासून तर चोपड्यापर्यंत 1168 गावांचा विकास आणि त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाचा यथायोग्य हक्क आणि अधिकार आणि त्याला सन्मानाचं वागणं आणि जीणं या सगळ्या गोष्टींसाठी वंचित बहुजन आघाडी उभी आहे। मी रावेर लोकसभा क्षेत्रातील तमाम मतदार राजांना तुमचा मताचा अधिकार
आम्ही दान मागत नाही आहोत. आम्ही म्हणतोय तुम्ही तुमचा अधिकार आमच्याकडे सोपवा. आम्ही आमच्या कर्तव्यात कुसूर सोडली तर आम्ही उत्तर द्यायला नक्की मातीला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रावेर लोकसभेसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकृत उमेदवार संजय दादा ब्राह्मणे यांचा नामनिर्देश पत्र दाखल करण्यासाठी आम्ही आलेलो होतो. एकूणच वंचित बहुजन आघाडीचा लढा हा उघडपणे इथल्या भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या संघवादी आणि फॅसिस्ट अशा राजकीय वृत्तीसोबत आहे. भांडवली राजकारणामुळे एकूणच महाराष्ट्रच नव्हे तर पोखरला गेलेला देश आणि गेल्या 10 वर्षामध्ये झालेली वाताहत या सगळ्यांवर एक महत्त्वपूर्ण लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकांना सामोरं जाणं आणि त्यातून वंचितांचा प्रतिनिधी आणि वंचितांच्या विकासाचं राजकारण आणि त्या राजकीय भूमिकेतून सामाजिकीकरण असा अजेंडा ठेवत वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार दिलेले आहेत. आमचे उमेदवार प्रशासकीय दर्जाचे अधिकारी म्हणून 20 वर्षाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे शासनात असलेले काळे गोरे कच्चे आणि पक्के असे सगळेच दुवे त्यांना गल्ली ते दिल्ली माहिती आहेत. याचा नक्कीच इथल्या रावेर लोकसभेतल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विकास करत असताना पाणी प्रश्न असतील, कळीच्या मुद्द्यांमध्ये आम्ही 3 मुद्द्यांना खूप जास्त फोकस करतोय. कारण कालपर्यंत फिरत असताना ज्या 435 गावांमध्ये आतापर्यंत आमचा प्रवास झाला आहे तर गावागावामध्ये सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुणांचे जत्तेच्या जत्ते दिसतात आणि ते सर्व समाजातले आहेत. मग त्यामध्ये प्रामुख्याने रावेर लोकसभेचा विचार केला तर 60% लोकसंख्या ही आदिवासी, दलित, मुस्लिम, भटके विमुक्त आणि मायक्रो ओबीसी अशा घटकातली आहे. उच्च शिक्षित तरुण देखील गावात बेरोजगार बसलाय. मागील 10 वर्षात ज्यांनी कार्यकाळ निभावला त्यांनी 2019ला मास्टर प्लॅन म्हणून पत्रकार परिषद घेतली होती आणि पंचवार्षिक आराखडा अगदी तामझाम में डिक्लेअर किया था, पण त्यातला एकही प्लॅन लागला नाही. हा एक मात्र आहे की त्यांनी हायमस्ट खूप चांगले लावलेत, त्या पलीकडचा कुठलाही विकास केलेला नाही. तर आम्हाला खऱ्या अर्थानं हायमस्ट विकास हे आमचं धोरण आहे आणि ह्या हायमस्टमध्ये वंचितांच्या विकासाचं धोरण ही वंचितची भूमिका असणार आहे. रावेर लोकसभामध्ये काय विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण होणार आहे? गेल्या 10 वर्षापासून ज्या या रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत रक्षाताई खडसे यांनी या रावेर लोकसभेमध्ये किती विकास केला आहे सर्व सामान्य जनतेला या ठिकाणी निश्चितच माहिती आहे. विकासाच्या नावाखाली फक्त जनतेला गाजर दाखवण्याचं काम रक्षा खडसे आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या रावेर लोकसभेचा गेल्या 10 वर्षामध्ये कुठलाच विकास केलेला नाही. यामध्ये त्या पूर्णतः अपयशी ठरलेल्या आहे. आमच्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने देखील त्यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये सुरुवातीला या ठिकाणी हरकत घेतलेली होती. त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भारतीय जनता पक्ष देखील त्या ठिकाणी अनुकूल नव्हता अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं अपयश आहे. आणि निश्चितच ही लढाई आता खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आयात करून दिलेले उमेदवार आहे ते रक्षा खडसेंनाच पूरक असे उमेदवार म्हणून दिलेले आहेत. ते आमच्या दृष्टिकोनातून डमी उमेदवार आहेत. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही. झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें.